तर नमस्कार फ्रेंड्स, मी आहे प्रियदर्शनी अभिषेक काळे। सर्वप्रथम माझा चॅनल आहे प्रियदर्शनी अभिषेक काळे, याला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तिथे जी बेल दिली आहे तिला तुम्ही क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी ज्या रेसिपी बनवेल त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला फर्स्ट तुम्हालाच येतील, तुम्हाला नोटिफाय करतील की हां ही रेसिपी आली आहे। तर आज आपण सुरू करूया। आज मी बनवणार आहे वडापाव। महाराष्ट्राचा सगळ्यांचा सर्वात फेवरेट पदार्थ म्हणजे वडापाव। माझे तर भरपूर सारे पदार्थ डिशेस खूप फेवरेट आहेत, नॉनव्हेज व्हेज। मला नॉनव्हेज तर खूप आवडतं। नॉनव्हेजची रेसिपीज मी लवकरच अपलोड करणार आहे, पण वडापाव पण हा एक सगळ्यात मोस्ट फेवरेट पदार्थ आहे माझा। आता लॉकडाऊनमुळे कसं आपल्याला खाता येत नाही, बाहेरून आणून खाता येत नाही, तर आपण घरामध्येच बनवायचा। तर मी तो तुम्हाला घरामध्ये बनवून दाखवणार आहे। तर ह्यासाठी लागणार म्हणजे बटाटे। तर मी हे बटाटे बघा उकडून घेतले आहेत, हे बघा उकडून घेतले आहेत, पूर्ण असे एकदम मॅश होऊन जातात बघा। मी आता करत नाही मॅश, नंतर दाखवते करून। तर मी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे घेतले आहेत। तर मी घेतले आहेत 7 बटाटे घेतले आहेत, पण हे छोटे छोटे आहेत म्हणून मी घेतले आहेत 7। तुम्हाला जितकी माणसे असाल तितकी तुम्ही घेऊ शकता। मी हे 7 घेतले आहेत। त्याच्याबरोबर हा कांदा घेतला आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ पण शकता, अगर नाही पण घेऊ शकत, हे तुमच्यावर आहे। मला कांदा आवडतो म्हणून एकदम छोट्या साईजचा कांदा मी तुम्हाला दाखवते। हे बघू शकता, हा कांदा बघू शकता, एकदम छोट्या साईजचा कांदा आहे। हा कांदा मी बारीक करून घेतला आहे। तर बघू शकता एकदम छोट्या साईजचा कांदा आहे, तो मी बारीक करून घेतला आहे। त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे कोथिंबीर शिवाय कोणत्याही पदार्थाला सर्व केल्याशिवाय कशालाच अजिबात त्या डिशला एकदम असं लुक येतं ना, एक नाईस लुक येतं, ते त्या कोथिंबीरमुळे येतं। त्यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे। इकडे बघू शकता फोडणीसाठी मी जिरे वापरणार आहे, मोहरी वापरणार आहे, चवीपुरतं मीठ, हळद, हिंग फोडणीसाठी, घरगुती गरम मसाला माझा, आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे बटाट्याची भाजी असते। तुम्ही बघता ती बटाट्याची भाजी असते, म्हणजे वडापावमध्ये जे वडे असतात त्या वड्यामध्ये जी बटाट्याची भाजी असते ती पिवळी असते, किंवा काही वडे तिखट पण असतात, पण मोस्टली सगळे वडे पिवळेच असतात आतून, म्हणजे पिवळीच बटाट्याची भाजी यूज केली जाते। तर त्यामध्ये कसं आहे, काही लोक मिरच्या वापरतात, म्हणजे मिरच्या चिरून त्याची फोडणी वगैरे देऊन वापरतात, पण मी ह्यासाठी हा खरडा घेतला आहे। हा खरडा मी स्वतः बनवला आहे। ह्याला खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा असे पण म्हणतात। ह्याची रेसिपी केली आहे, त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे लवकरच। ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करेल। हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जावा, ह्या व्हिडिओची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असणारच आहे। तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, खूपच मस्त। खरड्याचा इतका जो सुवास आहे ना, असा एकदम त्या मिरचीचा ठेचा ना, त्यामुळे असा खोकलाच येतो डायरेक्ट। मस्त तिखट असा मस्त हा खरडा तयार झाला आहे। तर मी हा खरडा कसा तयार केला आहे, मिरचीचा ठेचा म्हणतात ह्याला कोण तर आम्ही तर ह्याला खरडाच म्हणतो। खरडा मिरचीचा ठेचा भाकरी बरोबर खाल्ला जातो। तर मी ह्याचा वापर करूनच बटाटे वडे करते। खरड्याची भाजी असते ना, तीच मी यूज करून, म्हणजे ना मी कल्याणमध्ये आम्ही नेहमी एक ठिकाण आहे गिरीबाईचा वडापाव म्हणून, कल्याण। तुम्ही जर गुगल मॅप वरती सर्च केलं ना कल्याणमध्ये गिरीबाईचा वडापाव म्हणून सर्च करा, तुम्हाला ते लोकेशन येईल। तिथे ना मी तो वडापाव खाते नेहमी। तिथे त्या वडापाव मध्ये ना खरड्याची चव येते। त्यांना मी एकदा विचारलेलं पण की तुम्ही हा वडापाव कसे करता। जेव्हा मी माझ्या आत्याला भेटायला जाते ना कल्याणला, तेव्हा मी तिथला वडापाव नक्कीच खाते। त्या वडापावला दुसरी कुठे टेस्ट नाहीये, फेमस वडापाव आहे तो, खूप सारी माणसं तिथे येऊन खातात। तर मी तिथे ज्या काकी आहेत त्यांना मी विचारलेलं, तर त्या म्हणलेल्या मी खरडा यूज करते। तर तुम्ही समजू शकता की मी त्यांच्याच वडापावचा यूज करून मी हा वडापाव करत आहे, कारण त्या खरडा करून वडापाव करतात आणि तो वडापाव अतिशय चविष्ट लागतो। तुम्ही जर गुगल मॅप वरती कल्याणमध्ये गिरीबाईचा वडापाव सर्च केला ना, तर नक्कीच तो तुम्हाला तिथे आढळून येईल। खूप छान लागतो तो वडापाव, खूपच मस्त असतो। तर त्याच्या प्रकारेच मी तो वडापाव मला खूप आवडायचा, म्हणून मी मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये 2020 साली लॉकडाऊन होता, तेव्हा वडापाव खायला मिळत नव्हता, तेव्हा मी ही रेसिपी केली, सगळ्यांना खूप आवडली, मस्त वडापाव होतो ह्याने। तर बघू शकता, त्याआधी पण आम्ही वडापाव करायचो, पण आम्ही आपलं नेहमीची बटाट्याची भाजी असतेच आपली, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे। जशी मी ती बटाट्याची भाजी केली आहे तशीच मी बटाट्याची भाजी करून वडापाव करायची, पण हा वेगळा वडापाव आहे, हा खरडा वापरून केलेला वडापाव आहे। तर हा खरडा मिरचीचा ठेचा कसा तयार केला, तर ह्यामध्ये काही नाही, तर एक म्हणजे मिरची, दुसरी म्हणजे लसूण जास्त इम्पॉर्टंट आहे, मिरची आणि लसूण मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं गरम
आणि तेल हे मिक्स करून हा मी खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा केला आहे. तर तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथे मी हा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. किंवा माझे चॅनलचे नेम आहे प्रियदर्शनी अभिषेक काळे. तुम्ही सर्च करा, यूट्यूबवरती सर्च ऑप्शन आहे, त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक करा प्रियदर्शनी अभिषेक काळे. तुम्ही ते सर्च केल्यावर देखील माझा चॅनेल आहे, त्याच्यावरती पण मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन याची रेसिपी बघू शकता आणि घरी ट्राय करू शकता. त्यामध्ये मी सर्व डिस्क्रिप्शन सांगितलं आहे, कसा मी केला आहे, किती दिवस टिकतो, काय करावे लागते, कसे करावे लागते, कसा टिकवावा, त्यासाठी काय ट्रिक आहे, हे सगळे मी त्यामध्ये सांगितलं आहे. तर आता आपण या वडापाववरती येऊया आणि स्टार्ट करूया. तर एवढं सगळं मी ह्यामध्ये भाजीसाठी मी हे सगळं साहित्य दाखवत आहे. तर आता मी याची भाजी करून तुम्हाला दाखवते. पहिले मी बटाटे चिरून घेते. तर आता बघू शकता मी गॅस ऑन केला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही तेल टाकू शकता. मी 2 चमचे तेल टाकले आहे. आता हे तेल गरम होईल. ह्यामध्ये आता मी तेल गरम झाले की ह्यामध्ये एक एक मसाला टाकून दाखवते मी तुम्हाला. गॅस थोडा कमीच ठेवते. तर आपले तेल गरम झाले आहे. मी 1 चम्मच जिरे टाकले आहे. तर ह्यामध्ये मी 1 चम्मच मोहरी टाकत आहे. त्यानंतर मी इथे चवीपुरते मीठ टाकत आहे. तर मी 1 चम्मच, हे 2 चम्मच आणि हा अर्धा, असे 2.5 चम्मच मीठ टाकत आहे मी ह्यामध्ये, बघू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये ही 1 चम्मच हळद टाकून घेते. गॅस कमी करूया थोडा आता आपण. आता ह्यामध्ये मी हे हिंग आहे, दिसत नाहीये, व्हाईट आहे, हा हे बघा हिंग आहे, थोडेसे हिंग टाकत आहे. हे व्हाईट झाकण आहे त्यामध्ये दिसत नाहीये, हे हिंग टाकलं आहे मी थोडेसे. आता ह्या मी मध्ये कांदा टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आता मी ह्यामध्ये कांदा टाकला आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. आता ह्यामध्ये मी आता कांदा टाकला आहे. आता हे चांगल्या प्रकारे भाजून घेऊया आणि मग मी ह्यामध्ये हा जो खरडा आहे मिरचीचा ठेचा तो टाकणार आहे. तो टाकला की आता मी तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही बघू शकता माझा मिरचीचा ठेचा किती होता, अर्धा डबा होता, त्यातला मी अर्ध्यातला अर्धा टाकला आहे, थोडासा ठेवला आहे. तर इकडे बघा मी हा मिरचीचा ठेचा टाकला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, तुम्हाला किती पाहिजे तितका टाकू शकता, किती तिखट पाहिजे. ह्याच्यामधून कसं आहे, मिरचीची पण चव येते, लसणाची पण चव येते. कांदा तर आपण टाकलाच आहे, कांद्याची तर चव येणारच आहे, पण तो जो ठेचा आहे मिरचीचा ठेचा और खरडा, त्यातून आपल्याला मिरचीची चव येते, लसणाची चव येते, कोथिंबीरची चव येते, छान होतं. आता हे चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊया. आता बघू शकता हे चांगल्या प्रकारे भाजले गेलं आहे. कसा मसाल्याने तेल सोडले आहे बघा. आता ह्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी बटाटे टाकले आहेत. आता ह्यामध्ये मी कोथिंबीर आणि गरम मसाला टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता तुम्ही जे बघत आहात हा एका साईडला, हे तुम्ही जे एका साईडला बघत आहात ना, हा जो चमचा आहे ना, तो 1 चमचा मी हा जो गरम मसाला आहे ना, हा जो गरम मसाला दिसत आहे तो मी हा 1 चमचा टाकला आहे आणि ही कोथिंबीर टाकली आहे. आता मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थितपणे. एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बटाटे तुम्ही जरा मोठे चिरले तरी चालतील, कारण बघा हे नंतर असं आपण करतो ना तेव्हा ते पूर्णपणे मॅश होऊन जातात. तसं समोसामध्ये कसं असतं बघा, बटाटे कणे थोडे मोठे मोठे ठेवलेले चांगले लागतात. तसे तुम्ही वडापावमध्ये पण ठेवू शकता. पूर्ण एकदम असे रबरबीत करण्याची गरज नाही आहे, म्हणजे पूर्ण एकदम बारीक करण्याची गरज नाही आहे. त्या वडापावमध्ये बटाटा असल्याची पण एक जाणीव झाली पाहिजे ना. तर बघू शकता तसं मस्त. ही तुम्ही बटाट्याची भाजी पण तुम्ही खरडा यूज करून अशी भाजी पण करू शकता. जसं की कुणाकुणाला मिरच्यांचा भरपूर त्रास असतो, मिरच्या खात नाहीत, तर ना तुम्ही त्यांना मिरचीचा ठेचा करून तो ठेचा थोडासा ह्यामध्ये फोडणीमध्ये एक एवढासा ठेचा टाकून तुम्ही ती भाजी करून दिली तर खूप छान लागते. त्या माणसांना जाणवत पण नाही अरे हा ह्यामध्ये मिरची वापरली गेली आहे, असं जाणवत पण नाही. ही बटाट्याची भाजी पण खूप छान लागते. मी पण एक बटाट्याची भाजी केली होती, त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला. ती वेगळ्या प्रकारे केलेली, ती आपण जशी करतो मिरची चिरून, कांदा चिरून
तशी मी केलेली, आणि हा खरडा यूज करून केलेली बटाट्याची भाजी आहे, पण ही आपल्याला वडापावसाठी यूज करायचा आहे. हा जो मी बटाट्याचे सारण यूज केले आहे हे तुम्ही समोसासाठी पण यूज करू शकता. फक्त ह्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे वाटाणे असतील, हिरवे वाटाणे असेल तर हिरवे वाटाणे टाका. हिरवे वाटाणे नसतील, जर ते कच्चे वाटाणे असतात ते पाण्यामध्ये भिजवून ठेवून थोडेसे उकळून घ्यायचे आणि मग तुम्ही ह्यामध्ये ॲड करून घेतले तरी पण चालतील, ते पण तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये. खूप छान लागतं. काही काही लोक समोसामध्ये मूग डाळ पण टाकतात, म्हणजे हा जो मिश्रण असतं ना ह्यामध्ये मूग डाळ भिजवून पण टाकतात, ते पण करू शकता तुम्हाला जसं सारण पाहिजे तसं. किंवा सिंपल तुम्ही अशी जरी बटाट्याची भाजी तयार केली, सिंपल जरी अशी बटाट्याची भाजी तयार केली ना आणि समोसामध्ये यूज केली तरी पण चालते. तर बघू शकता हे मस्तच बटाट्याची भाजी जुळून आली आहे. बघा मी बटाटे मोठे मोठे चिरलेले तरी पण कसे एकदम जुळून आले आहे. भाजी मस्त तयार झाली आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि ही थोडा वेळ वाफलून दे भाजी. गॅस एकदम मीडियम साईजला तुम्ही बघू शकता. तोपर्यंत आता आपण जे वडे तळण्यासाठी आपण ती वडे तयार करून बेसनाच्या पिठामध्ये घालून तळणार आहोत, तर ते पीठ तयार करून दाखवते मी तुम्हाला. तर आता बघू शकता मी ते बेसनाचे पातळ पीठ तयार करण्यासाठी पातेले घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी बेसनाचे पीठ घेते. तर तुम्ही आता बघू शकता मी ह्यामध्ये बेसन घेतलं आहे. हे बेसन आहे मी ह्यामध्ये घेतले आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बेसन घेऊ शकता. आपल्याला एक घट्ट करायचे आहे, म्हणजे असं भज्यासाठी कसं करतो आपण घट्ट, मी तुम्हाला लेन दाखवते कसे करायचे आहे, तसे करायचे आहे. आता ह्यासाठी फक्त 4च गोष्टी लागतात. एक म्हणजे बेसनचं पीठ जे आपण घेतलं आहे. दुसरं म्हणजे हळद. हळद कसं असतं, जर तुम्ही घरामध्ये बेसनचं पीठ म्हणजे जी चणा डाळ असते त्याचं जर तुम्ही घरी तयार केलं, म्हणजे चणा डाळ, हळकून, जिरे असे काही काही असतात, दालचिनी वगैरे टाकून तयार करतात घरी. आम्ही पण तयार करतो. मी माझ्या आत्याकडून आणलेले, पण ते तर माझे संपले आहे बेसनचे पीठ. हे आम्ही डीमार्टमधून आणलेलं आहे, तर ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. बघा कसे पांढरे पांढरे आहे पीठ. हे जास्त पिवळे नाही. आपण जे घरात तयार करतो त्यामध्ये आपण हळकून यूज करतो, त्यामुळे ते जरा पिवळसर असते, त्यामध्ये हळद टाकायची गरज नसते. पण आता ह्यामध्ये हे पांढरे पीठ आहे त्यामध्ये ह्यामध्ये हळद टाकायची गरज आहे. तर मी बेसनचे पीठ घेतले आहे, एक झाले. दुसरं आपल्याला हळद घ्यायची आहे, तिसरं मीठ घ्यायचं आहे, आणि चौथं म्हणजे हा ओवा घ्यायचा आहे. ओवा म्हणजे ओव्यामुळे काय होतं, पचण्यास मदत होते. तर आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. आपण एक बेसन पीठ घेतलं आहे. दुसरं आपण ह्यामध्ये घेऊया मीठ. आता बटाट्याच्या भाजीमध्ये पण मी मीठ टाकलं आहे, 2.5 चमचे मीठ टाकले आहे मी त्यामध्ये. आता मला मिठाचे प्रमाण तर माहिती आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे टाका. मग आता त्यामध्ये मी 2.5 टाकले आहे, तर ह्यामध्ये मी 1 चमचा टाकते. मग ते 2.5 आणि 1 चम्मच म्हणजे 3.5 चम्मच मीठ होत आहे, त्यामुळे मीठ बाद झाले एवढेच. हळद मी कमीच टाकणार आहे, कारण मी बटाट्याच्या भाजीमध्ये पण हळद टाकली आहे, पण थोडासा एक हलकासा कलर यावा म्हणून. हे बघा किती, पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा हळद टाकली आहे बस. जिरे वगैरे काही नाही टाकायचं, कारण आपण बटाट्याच्या भाजीमध्ये टाकले आहे. तर 4 गोष्टींपैकी आपण ह्यामध्ये पहिले बेसनचे पीठ घेतले आहे, पहिले बेसनचे पीठ घेतले आहे, 1 झाले. दुसरी हळद घेतली आहे, तिसरं मीठ घेतलं आहे. आता चौथा ओवा टाकते मी, तुम्हाला मिक्स करून दाखव. तर आता तुम्ही बघू शकता मी यामध्ये ओवा घेतला आहे. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे पाणी. आता मी हे पाणी घेऊन तुम्हाला मिक्स करून दाखवते. आता ह्यामध्ये आपण हे पाणी ॲड करूया. आता हे मी तुम्हाला थोडे थोडे पाणी घेऊन तुम्हाला हे मी मिक्स करून दाखवते. कशी लेंथ आली पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचे म्हणजे ह्यामध्ये मी सोडा अजिबात यूज करत नाही. मी वडे करताना सोडा अजिबात यूज करत नाही. न सोडा यूज करता मी कधी पण बटाटे वडे करते, म्हणजे वडापाव करते. सोडा अजिबात यूज मी नाही करत. कुणाला करायचं असेल तर तुम्ही तो टाकू शकता, पण मी यूज करत नाही. मी फक्त बेसनचे पीठ, मीठ, हळद आणि ओवा पण का, कारण काही काही लोकांना बेसनच्या पिठाने त्रास होतो, पचनास मदत होण्यासाठी मी ओवा यूज करते. नाहीतर आपलं नेहमीचंच आहे बेसनचे पीठ, मीठ, हळद हे तुम्ही यूज करता, पण त्यामध्ये ओवा टाकल्यामुळे मदत होते. त्यामुळे मी फक्त ह्यामध्ये बेसनचे पीठ, मीठ, हळद आणि ओवा हे 4च यूज करते. मी सोडा यूज नाही करत. आता मी तुम्हाला हे मिक्स करून ह्याची लेंथ दाखवते. तुम्ही हे बघू शकता आता ह्याची लेंथ कशी आहे. अजून थोडं हलवून गुटुळ्या होऊन द्यायच्या नाहीत, गाठी होऊन द्यायच्या नाहीत. बघा कशी घट लेंथ आहे, एकदम अशी घट लेंथ ठेवायची. हे बघू शकता, बघा घट लेंथ आहे. ह्यामुळे काय होतं, तो वडा आपण जो तयार करतो ना बटाट्याचा, तो ह्यामध्ये बुडवला ना ते पीठ कसं त्या वड्याला पूर्ण लागतं आणि तेलामध्ये टाकल्यावर एकदम मस्त तो तळून निघतो. त्यामुळे ही अशी लेंथ ठेवायची आहे. आता आपले हे पीठ तयार झाले आहे. आता आपण ह्याच्यावर हे झाकूया
आणि थोडा वेळ रेस्ट करायला देऊया. म्हणजे 5-10 मिनिटं तुम्ही हे पीठ भिजवून ठेवू शकता. हे पीठ चांगल्या प्रकारे भिजले की अजून छान लागते. आता आपण इकडे बघूया, आपली बटाटा भाजी गार झाली आहे, थंड झाली आहे. मस्त बघा अशी मस्त झाली आहे, खूपच मस्त. याचा सुवास पण मस्त सुटला आहे. तुमच्या घरात जर लहान मुले असतील, त्यांना जर भूक लागली असेल तर त्यांना चपाती बरोबर ही भाजी खायला द्या. अजिबात तिखट नाही लागत. बघा मस्त झाली आहे, खूपच छान. तोंडाला पाणी सुटले आहे बघून माझ्या. तर मला अशा प्रकारच्या भाज्या खूप आवडतात. बघू शकता किती मस्त झाली आहे तयार. आता मी हे बटाटा भाजी घेऊन हे जे बारके बारके वडे करून दाखवते. तर बघू शकता आता आपली बटाट्याची भाजी गार झाली आहे. आता मी ह्याचे वडे तयार करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मी आता हे जे वडे तयार करून घेतले आहेत. अशी गोल गोल वडे तयार करायचे आहेत. कसे मी आता एकटी शूट करते, मला मोबाईल पकडून दोन्ही हाताने वडे करायला मला दोन्ही हात यूज करावे लागतात वडे करण्यासाठी. त्यामुळे मी मोबाईल पकडू नाही शकली. त्यामुळे मी वडे तयार करून तुम्हाला दाखवते. एकदम सोपे, हातावरती घ्यायचं नसा गोल आकार द्यायचा आहे फक्त. बघा कसे तयार केले आहेत. मी एकूण 3, 6, 7, 8 वडे तयार केले आहेत. कारण मी एक लादी आणली आहे पावाची. एका लादीमध्ये 8 पाव असतात. हे बघू तुम्ही शकता. हे मी पावाची लादी आणली आहे. ह्याच्यामध्ये 8 पाव असतात. मग 8 पावांप्रमाणे मी 8 वडे तयार केले आहेत. तरी पण आपण एवढे पाव नाही खात, म्हणजे वडापाव नाही खात. जास्तीत जास्त आपण 2, जास्तीत जास्त 3 वडापाव खाऊ शकतो. मग आम्ही दोघे आहोत. जरी 3 खाल्ले तरी 6 होतात, 2 शिल्लकच राहतात. त्यामुळे आणि जेवण तर असतंच आपलं, कारण वडापावमुळे थोडी जास्त पचनास मदत व्हायला पाहिजे. जास्त वडे पण खाऊन चांगलं नसतं. आपण जेवण पण जेवलं पाहिजे व्यवस्थितपणे. मग त्यासाठी मी फक्त 8च वडे करणार आहे. बाकीची बटाटा भाजी जी उरली आहे ती मी ठेवली आहे. दुसऱ्या कशाबरोबर तरी खाता येईल, चपाती बरोबर, भाजी बरोबर खाता येईल. तर बघू शकता हे वडे तयार केले आहेत. मस्त तयार झाले आहेत वडे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला हे पीठ घेतले आहे. आता हे पीठ चांगल्या प्रकारे मुरले गेले आहे. बरोबर 10 मिनिटं हे पीठ मुरले गेले होते. बघा ह्याची कन्सिस्टन्सी बघा, घट्ट घट्ट आहे. मग मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा अशी घट्ट कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, घट्ट. हे बघू शकता. आता इकडे बघू शकता मी गॅस ऑन केलाय, गॅसवरती तेल ठेवले आहे. तर तेल तापले की मी तुम्हाला ह्यामध्ये एक एक वडा सोडून दाखवते. तर बघू शकता आता आपले तेल गरम झाले आहे, मस्त तेल गरम झाले आहे. आता मी वडे तळून दाखवते. तर मी तुम्हाला एक वडा ह्यामध्ये घेऊन दाखवते. तर बघू शकता मी आता हा एक वडा घेते, पिठामध्ये टाकते. असं पूर्ण खालवर करायचा. आता मी तुम्हाला तेलामध्ये टाकून दाखवते. हे बघू शकता मी आता तेलामध्ये हा वडा टाकला आहे. आता मी अजून 2-3 टाकते, मग तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवते. तर तुम्ही आता बघू शकता मी हे 4 वडे तेलात टाकले आहेत. आता हे खालून भाजले चांगल्या प्रकारे. आता मी ह्यांना उलटते आणि मग तुम्हाला दाखवते, उलटूनच दाखवते. हे बघू शकता. हे बघा मस्त भाजले गेले आहेत. हे बघा वडे करताना थोडा गॅस स्लो ठेवला तरी चालेल. तर तुमच्या तेलावर आहे, तेल किती गरम झाले त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता गॅस. बघा तुम्हाला म्हणले ना मी, ह्यामध्ये बिलकुल सोडा ऍड करायची गरज नाहीये. हे जर पीठ तुम्ही घट्ट केलं आणि वडे जर चांगले मजबूत असे मोठे मोठे, आता मोठे नाही आहेत वडे, तुम्ही साईज बघायची, छोटी साईज आहे. सोडा टाकायची गरज नाहीये, उगाच आपले पोट वगैरे खराब व्हायला. बघा कसं मस्त वडे निघायला लागलेत. अशा प्रकारे हे मस्त. आता जे साईडला हे बघू शकता तुम्ही, कुरकुरे निघतात. ह्याला मी चिमण्या म्हणते, या तुम्ही चुरा म्हणू शकता. तर आता वडापाव केलाय, तर आता आपल्याकडे वडे पण आहेत. हे आहे वडे आहेत आपल्याकडे, हा पाव आहे. थोडासा मी खरडा थोडासा शिल्लक ठेवलाय, तो खरडा पण आहे आपल्याकडे. तो मी बघा खरडा ह्यामध्ये ठेवलाय मी, ह्यामध्ये खरडा आहे. आणि आपल्याकडे बटाट्याची भाजी केली होती, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर ह्यामध्ये ती थोडीशी बटाट्याची भाजी पण शिल्लक आहे. आता बटाट्याची भाजी तर काय आपल्याला वडापाव बरोबर खाता येणार नाही, पण ह्या पावाला तो जो खरडा आहे, ह्या पावाला तो खरडा लावून त्यामध्ये वडा भरून आपण खाऊ तरी शकतो. पण अजून एक गोष्ट म्हणजे एक चटणी तयारी, म्हणजे तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये वडापाव खाता तेव्हा एक चटणी तयार केलेली असते, माहिती आहे तुम्हाला, लाल रंगाची चटणी असते.
ती चटणी कशी तयार करायची, तर ह्या ज्या चिमण्या दिसतात ना तुम्हाला, ह्या चिमण्या, हा जो चुरा आहे, ह्या चुऱ्यापासून मी ती चटणी तयार करणार आहे. तर पहिल्यांदा आपण सगळे वडे तयार करून घेऊया. आणि जेव्हा थोडेसे पीठ उरते लास्टला, थोडे ना थोडे तरी पीठ राहणारच आहे यातले, त्याच्या मी चिमण्या तयार करून त्याची चटणी तयार करून मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आपले मस्त वडे तयार आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर बघू शकता आता मी हे वडे ह्या डब्यामध्ये काढून घेतले आहेत. तर मस्त झाले आहेत वडे. आता बाकी सगळे मी वडे तयार करून घेते आणि त्या चिमण्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला सांगते. तर आता मी तुम्हाला चिमण्या, हे असं चमच्याने पीठ घ्यायचं, असं चमच्याने पीठ घ्यायचं, तेलामध्ये असं गोल गोल फिरून सोडायचं आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते. तर हे बघा, मी ते चमच्याने पीठ घेऊन असं हे तेलामध्ये सोडलं आहे. हे बघा असं तयार होतं. आता चिमण्या किंवा चुरा म्हणू शकता. आता हे जी आपल्याला चटणी तयार करायची आहे ते मी ते तुम्हाला सांगते. आता आपण हे तळून घेऊया. हे तळून असं निघते बघा, हे बघू शकता. हे मी खरडा केलेलं भांडं आहे. मी खरडा करून माझा तो व्हिडिओ आहे, म्हणजे ठेचा, मिरचीचा ठेचा, तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती तुम्ही लिंक बघू शकता, किंवा माझे चॅनल आहे प्रियदर्शनी अभिषेक काळे, चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. हा जो चुरा आहे ना, हा चुरा, हे जर आपल्याला तयार करायची चटणी, तर हा चुरा 1 नंबर चुरा, 2 नंबर लसूण, 3 नंबर थोडीसा मिरचीचा बुक्का, म्हणजे लाल तिखट यूज करायचे आहे. बघू शकता हे कसं मस्त भाजलं गेलं आहे. आता हे मी करून दाखवते. तर आता आपल्याला वडापाव सोबत खायची चटणी तयार करायची आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 3च गोष्टी लागतात, सॉरी 4 गोष्टी लागतात. एक म्हणजे हा जो चुरा आहे तो चिरा, ह्याला चिमण्या पण म्हणतात. हा जो चुरा आहे तो चुरा, ती एक. दुसरा लसूण, लसूण तुम्ही घेऊ शकता, तो सोलला नाही तरी चालेल, कारण तुम्हाला माहिती आहे जी चटणी असते त्यामध्ये लसणाचे असे टरफाले दिसतात. तर का, कारण तो लसूण सोलला नाही जात. तर तुम्ही बिन सोलता लसूण घेऊ शकता. मी एकूण 5 पाकळ्या घेतल्या आहेत. चटणीचा बुक्का आहे, तुमच्याकडे लाल तिखट असेल तर लाल तिखट चटणीचा बुक्का अर्धा चमचा यूज करायचा आहे. आणि एक म्हणजे मीठ आहे, ते मीठ अर्धा चमचा यूज करायचा आहे. तर ह्या 4 गोष्टी लागतात. एक म्हणजे ह्या चिमण्या, दुसरं म्हणजे ही लसूण, तिसरं चटणी, थोडंसं मीठ, 4 गोष्टी लागतात. आता हे सगळं आपण मिक्स करूया. तर हा मी मिरच्या, म्हणजे हा जो भज्याचा चुरा आहे, चुरा चिमण्या म्हणतात त्याला, हे घेतला आहे. त्यात मी हे लसणाचे 5 पाकळ्या टाकते. त्यानंतर ह्यामध्ये हा चमचा दिसत आहे, बघू शकता, हे 1 चम्मच मिरची टाकली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. मी एवढीच टाकत आहे. आणि आता मी ह्यामध्ये मीठ, तर आता मी ह्यामध्ये मीठ टाकते. तर मी हा चमचा यूज करते. तर बघू शकता मी 1 चम्मच मीठ घेतले आहे, त्यामध्ये टाकत आहे. आणि आता मी हे काय काय घेतलं आहे आपण ह्यामध्ये चटणी तयार करण्यासाठी. आपण ह्यामध्ये एक म्हणजे घेतला आहे मिरचीचा चुरा, सॉरी, एक म्हणजे ह्यामध्ये मी घेतला आहे भज्याचा चुरा, म्हणजे तो चुरा आहे ना, चुरा, तो चुरा, किंवा याला चिमण्या म्हणतात, आपण चुराच म्हणूया. तर हा चुरा घेतला आहे. एक वस्तू आहे चुरा, दुसरा लसूण, तिसरं मीठ आणि चौथं मिरचीचा बुक्का घेतला आहे. आता आपण याला ग्राइंड करूया. तर बघू शकता मी आता ही चटणी मिक्सरमधून ग्राइंड करून काढली आहे. बघा कशी दिसत आहे. तुम्हाला म्हटलेलं मी लसणाची टरफले दिसतात त्यामधून मधून. ही बघा मस्त चटणी तयार झाली आहे. बघू शकता मस्त चटणी तयार झाली आहे. तर आता मी तुम्हाला, आपले वडे पण करून झाले आहेत, पाव पण तयार आहेत आणि चटणी पण तयार झाली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आता तुम्ही बघू शकता हे आपले वडे तयार झाले आहेत आणि हा चुरा आहे. नंतर हे पाव आहेत, मस्त नरम नरम बेकरीतून आणलेले पाव, आणि ही चटणी आहे. तर आता मी वडा तयार करून दाखवते, तो आपण खाऊया आणि तो चहा बरोबर खाऊया. तर आता आपण हा वडा घ्यायचा, त्याच्यावर ही चटणी अशी ठेवायची. नंतर हा बघा असा गोल गोल वडा आहे आणि हे असा. त्यामुळे जो मी खरडा तयार केला तो पण तुम्ही लावू शकता. जर तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल, जाम असेल, तो पण लावू शकता. आणि हा आपला असा हा वडा तयार झाला आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.